संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सतीखंड अध्याय 20. सतीसह शिवजींचे कैलासगमन. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, मुनीश्वर, विष्णूचे विचार ऐकून भगवान रुद्र प्रसन्न झाले. त्यांनी मला मारण्याचा विचार सोडून दिला. त्यामुळे सर्वांच्या मनातील भीती नाहीशी झाली. सर्वांनी रुद्रांचा जय जयकार केला. मी देखील अनेक स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली. माझ्याकडून जे पाप घडले त्याचे प्रायश्चित विचारले. रुद्र म्हणाले, तुमच्या मनात काम उत्पन्न झाला म्हणजे तुम्ही सर्वसामान्य माणसाप्रमाणे आहात. डोक्यावर नमस्कार केल्यासारखे हात आहेत अशा स्थितीत फिरत राहाल. प्रत्येकजण तुम्हाला हे काय म्हणून विचारेल. तुम्ही सर्वजणांना तुमच्या हातून घडलेला वृत्तांत सांगा. त्यामुळे तुमची प्रवृत्ती पाहून लोक तुमची निंदा करतील. एकमेकांना कडून सर्वजण तुमची निंदा करू लागतील. हीच तुम्हाला शिक्षा होय. शिवजींच्या आज्ञेप्रमाणे मी राहिलेला विवाहविधी पूर्ण केला. तेव्हा अनेक देवदेवतांनी रुद्र व सती यांच्यावर फुले उधळली. नृत्य गायनाचे कार्यक्रम संपन्न झाले. आता वातावरण पवित्र व निर्मळ झाले. त्यानंतर विवाह यज्ञाचे स्वामी म्हणजे यजमान भगवान रुद्र लौकिक व्यवहाराला अनुसरून मला म्हणाले, ब्रह्मन, तुम्ही माझ्या विवाहाचे कार्य उत्तम तऱ्हेने पार पाडले. त्याबद्दल आभार. मी प्रसन्न आहे. तुम्हास हवा तो वर मागा. मी काय दक्षिणा देऊ ते सांगा. जे पाहिजे असेल ते सांगा. मी द्यावयास तयार आहे. मी त्यांना नमस्कार केला आणि म्हणालो, माझे मागणे हेच आहे की तुम्ही याच वेदीवर नित्यस्थित राहून मानवाच्या पापाची शुद्धी करा. मी येथे आश्रय उभारणार नाही. येथेच राहणार आहे आणि पाप नाहीसे होण्यासाठी तपश्चर्या करणार आहे. पूर्वा फाल्गुन नक्षत्रावर रविवारी जो मनुष्य भक्तिभावाने तुमचे दर्शन घेईल त्याची सर्व पापे नाहीसी होतील. शिवजी प्रसन्न झाले आणि म्हणाले, विधी, तुमच्या इच्छेला अनुसरून मी या वेदीवर सतीसह राहीन. नंतर सतीसह आपली अंशरूपी मूर्ती प्रकट करून त्या वेदीच्या मध्यभागी विराजमान आहे. नंतर शिवजींनी सतीसह कैलासावर जाण्याची तयारी केली. देव ऋषी दक्ष यांनी त्यांचा जय जयकार केला. भगवान रुद्र सतीसह महानंदीवर आरूढ झाले आणि कैलासाकडे निघाले. सतीला सासरी पाठविताना सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. काही अंतर सर्वजण त्यांना पोहोचविण्यासाठी निघाले. रुद्रांनी व सतींनी सर्वांना प्रेमळ निरोप दिला. शंकरांनी सतीसह कैलासावर प्रवेश केला. तेथे स्वागत झाले. नमः शिवाय. ओम.